पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट विजा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। गरजू व्यक्तींना ब्रुनेई या देशात काम देतो असं सांगून बनावट विसा आणि वर्क ऑर्डर तयार करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत हिंजवडी पोलिसांनी मुसके आवळले। 28 जानेवारी रोजी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। पोलिसांनी आरोपीकडून 1,68,150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी मनीष कन्हैयालाल स्वामी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यावरून विजय प्रताप सिंग, किसन देव पांडे, हेमंत सीताराम पाटील यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली। आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात काम करत होते। तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली। हेमंत पाटील यांनी यापूर्वी नोकरीच्या आमिषाने लोकांना फसवण्याचा गुन्हा केलाय। त्यामुळे त्याने त्याच्या विजय आणि किसन या साथीदारांसोबत मिळून लोकांच्या फसवणुकीचा नवीन फंडा शोधून काढला। भारतातून वेल्डर, वाहन चालक, प्लंबर असे काम करणारे कामगार 1 ते 2 वर्षांसाठी विदेशात जातात। तिथे काम करून एकरकमी पैसे घेऊन भारतात येतात। त्यांना विसा देण्यासाठी एजंट कंपनी सुरू करून त्याद्वारे लोकांकडून विसा काढण्यासाठी पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन पळून जायचे। आरोपींनी ब्लू ओशन मरीन कंपनी या नावाने आयकॉन टॉवर युनिट नंबर 102 कस्तुरी चौकाजवळ या ठिकाणी ऑफिस थाटले होते। ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर आदी कामगार हवे असल्याचं भासवून त्यांनी नोकरीच्या आमिषाने अनेक गरजू आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांकडून पैसे उकळले। त्यांना बनावट विसा आणि वर्क ऑर्डर देऊन त्यांची फसवणूक केली। तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींनी थाटलेल्या ऑफिसवर छापा घातला असता तिथे बनावट वर्क ऑर्डर व 67 पासपोर्ट पोलिसांना आढळले। त्यातील 48 पासपोर्टवर नेगारा, ब्रुनेई, दारुसल्लाम या देशाच्या विसाचे बनावट शिक्के होते। पोलिसांनी ते पासपोर्ट आणि तिथे असलेले 2 लॅपटॉप, 1 कॉम्प्युटर व 7 मोबाईल, बनावट शिक्के असा एकूण 1,68,150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ब्रुनेई या देशामध्ये प्लंबर, वेल्डर, सफाई कामगार, ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या लावण्याचं वर्क ऑर्डर आम्ही तुम्हाला देत आहोत। आणि त्याचबरोबर सदर देशामध्ये प्रवेश करण्यासाठी जो विजा आहे त्या विजाचं पण कार्यवाही आहे आम्ही तुम्हाला करून देत आहेत। तुम्ही आमच्याकडे पासपोर्ट द्या अशा प्रकारचं आरोपींनी ह्या फिर्यादी आणि इतर साक्षीदार यांच्याकडे आवाहन केलं होतं। त्या पद्धतीनं फिर्यादी आणि त्यांच्या इतर साक्षीदारांनी यांच्याकडे आपले ओरिजिनल पासपोर्ट पाठवण्यात आलेले होते। या घटनेमध्ये एकूण 3 आरोपी आहेत। हे 2 यूपी राज्यातील आहेत, उत्तर प्रदेशमधील, आणि 1 आरोपी धुळे, महाराष्ट्र या ठिकाणचा आहे। यांचं पुणे या ठिकाणी कार्यालय होतं। या 3 आरोपींनी अशा पद्धतीनं साक्षीदार आणि फिर्यादी यांच्याकडून पासपोर्ट घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मग व्हॉट्सॲपवरून त्यांना बनावट वर्क ऑर्डर शेअर केली आणि विजा देण्यासाठी हे पासपोर्ट घेतलेले असताना त्याच्यावर बनावट विजाचे शिक्के मारून त्यातले काही पासपोर्ट तयार आहेत असं दाखवलेलं आहे। आणि फिर्यादी आणि साक्षीदारांकडून सुमारे 20,000 ते 50,000 या दरम्यानच्या रक्कम आतापर्यंत घेतलेल्या आहेत आणि त्यांची फसवणूक केलेली आहे। यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत। याच्यासोबतच 4था आरोपी ज्याच्याकडून बनावट स्वरूपाचे शिक्के यांनी तयार करून घेतलेले आहेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे व्हेरिफिकेशन न करता असे शिक्के दिलेले आहेत आणि सहाय्य केलेलं आहे। तर तोही आरोपी अटक करण्यात आलेला आहे। त्याच्याकडून मशीन आणि साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। आणि हिस्ट्री जर बघितली तर यातला 1 आरोपी जो धुळ्याचा आहे त्याच्यावर नोकरी लावून देतो अशा प्रकारची फसवणूक केल्याबद्दल मुंबई नाका पोलीस स्टेशन, नाशिक शहर या ठिकाणी गुन्हा दाखल आहे। आपण कुठल्याही शॉर्टकटला अजिबात बळी न पडता, जसं आपण डॉक्टरांकडून सेकंड ओपिनियन घेतो कुठल्याही घटनेसाठी, तसं जर आपल्याला कोणी आमिष दाखवत असेल किंवा कोण एखादी अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी उपलब्ध करून देत असेल तर त्या क्षेत्रामधल्या तज्ज्ञ व्यक्तींकडून आपण त्याच्यामध्ये पण दुसरं आणि तिसरं ओपिनियन घेतलं पाहिजे आणि मगच अशा प्रकारची गुंतवणूक किंवा अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण आर्थिक हे केलं पाहिजे, 4 वेळा व्हेरीफाय करूनच।